प्रभाग क्रमांक 150 मध्ये आपण उभे आहोत आणि आपल्या सोबत माजी मंत्री आणि सध्याचे राज्यसभा खासदार चंद्रकांतजी हांडोरे आपल्या सोबत आहेत। मतदानाचा लोकशाहीचा उत्सव आज आहे। काय सांगाल, तुम्ही मतदान केलेलं आहे किंवा लोकांना मतदारांना अपील कशी कराल मतदान करण्यासाठी? हा जर लोंढा आपण बघितला तर लोकशाहीचा खराच उत्सव आमच्या या विभागामध्ये आपल्याला पाहायला दिसतोय। खरं म्हणजे आपल्या देशाची लोकशाही अत्यंत प्रगल्भ अशी लोकशाही आहे। एकदा निवडणुका डिक्लेअर झाल्या की मग लोक आपापल्या परीनं लोकांच्या मध्ये प्रचार करतात, सभा असतात, बाकीच्या प्रचार यात्रा असतात, कार्यकर्त्यांच्या बैठकी असतात आणि अत्यंत शांततेनं लोकशाहीला टिकवण्यासाठी मतदार राजा हा लोकांच्यापर्यंत जाऊन म्हणजे पोलिंगमध्ये जाऊन त्या ठिकाणी मतदान करत असतो। आणि अशा अर्थानं याही मतदान आजचं जे मतदान होत आहे हे मतदान खऱ्या अर्थानं लोकशाहीला मजबूत करणं, लोकशाही टिकवणं आणि खऱ्या अर्थानं लोकशाहीचा हा मार्ग प्रशस्त करणं हे मतदारावर अवलंबून आहे। आणि हाच ट्रेंड या सगळ्या मुंबईभर आणि या ठिकाणी आपण फिरतोय आपल्याला पाहायला मिळतो। सध्या काही अशी चर्चा आहे की जे मतदान केंद्र आहेत, बूथ आहेत, या ठिकाणी सीसीटीव्ही नाहीये किंवा जे आवश्यक सर्व्हेलन्स सिस्टम पाहिजे ती नाहीये, तर त्या संदर्भात काय सांगाल? महानगरपालिका आयुक्तानं त्या दिवशी डिक्लेअर केलेलं होतं की मतदान केंद्राच्या अवतीभोवती काही विभागामध्ये कंपल्सरी सगळ्या प्रकारच्या सुविधा मतदारांच्यासाठी त्यांना कुठलीही अडचण होऊ नये म्हणून त्या ठिकाणी करण्यात आलेल्या होत्या। आणि जर आता त्या ठिकाणी सीसी कॅमेरे नसतील तर त्या पद्धतीनं आम्ही कमिशनरांना, निवडणूक आयुक्तांना सांगण्याचा प्रयत्न करू आणि बहुतांशी ठिकाणी लागलेली दिसत आहेत असं माझं मत आहे। तर नक्कीच आपण या ठिकाणी पाहिले की माजी मंत्री आणि सध्याचे राज्यसभा खासदार चंद्रकांतजी हांडोरे यांनी सांगितले ट्रान्सपरंट आणि पारदर्शक मतदान प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी जर काही बूथच्या ठिकाणी सीसीटीव्ही किंवा सुरक्षा व्यवस्था किंवा सर्व्हेलन्स सिस्टम नसेल तर त्या संदर्भात निवडणूक आयोग असेल किंवा निवडणूक यंत्रणा राबवणारी मुंबई महानगरपालिका प्रशासन असेल त्यांना आपण अपील करणार आहोत आणि विनंती करणार आहोत त्या ठिकाणी पारदर्शक मतदान सुरू करण्यात यावं, ठेवण्यात यावं। मी विनोद कांबळे, व्हिडिओ जर्नलिस्ट अमरीश लाडचा, आवाज इंडिया मराठी, मुंबई।